तर हे रुटीन ना संध्याकाळचं आहे. उन्हाळा इतका वाढला आहे ना, की या गरमीमुळे ना जेवण अजिबात खाण्यासाठी इच्छा होत नाही. संपूर्ण स्वयंपाक तर लांबच झाला. त्यासाठी अगदी हलकं-फुलकं काहीतरी म्हटलं खाऊ. तर इथे मी भात घातला आहे आणि सोबत म्हटलं मसूरची मस्त आंबट तिखट आमटी करू. थोडी चवसुद्धा लागेल आणि बरं वाटेल. तर इथे मी मसूर ना एक अर्धा तास भिजत घातले आहे. तर खूप सिंपल रेसिपी आहे. फोडणीसाठी काय करायचं, इथे थोडंसं जिरं घालायचं, त्यानंतर लसूण, कढीपत्ता आणि कांदा घालून घ्यायचा. कांदा थोडासा भाजला ना की त्यानंतर यामध्ये एक टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा चांगला नरम करून घ्यायचा. त्यानंतर घरगुती लाल तिखट मसाला घालायचा. भिजवलेले जे मसूर होते ते घालून घ्यायचे. सर्व छान एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि 5 ते 6 कोकम घालायचे, म्हणजे आमटीला छान आंबटपणा येतो. सर्व छान एकजीव करून झालं की मी बाजूच्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवत आहे, म्हणजे काय होतं की मसूर हे पटकन शिजले जातात. आता आपण यामध्ये जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ते घालून घेऊ, कोथिंबीर घालू, सर्व छान एकजीव करून घेऊ. झाकण लावून आता ह्याच्यानं एक 6 ते 7 चांगल्या शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे मसूर मस्त अगदी फुटले जातात आणि एकदम छान आमटी बनते. तर आमटी भात असेल तर तोंडी लावण्यासाठी पापड, लोणचं काहीतरी लागतं. त्यासाठी इथे मस्त असे फ्रायम भाजून घेत आहे. कोणाकोणाला हे आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आमच्याकडे तर असेच सुद्धा आवडीने खाल्ले जातात. त्यानंतर आता इथे मी टरबूज कापून घेत आहे. उन्हाळ्यामध्ये ना काही तुम्ही फळं खाल्लीच पाहिजे. मग ते कलिंगड असो, टरबूज असो किंवा इतर ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे ना, अशी फळं नक्की खावा. तर इथे आता मस्त असं टरबूज कापून घेत आहे आणि त्यानंतर अगदी आपलं मस्त जेवणाचं साधं सिंपल ताट तयार होत आहे. छान वाटीभर इथे आमटी घेतली आहे, त्यानंतर राईस आहे आणि तोंडी लावायला जे पापड भाजले होते फ्रायम ते सुद्धा आहे. तर आजची ही साधी सोपी मस्त अशी रेसिपी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा.